नमस्कार मित्रांनो, मी गणेश शेळकर आपलं स्वागत करतो आपल्या मराठमोळा यूट्यूब चॅनलमध्ये. व्हिडिओचं टायटल पण तुम्हाला नक्कीच कळलं असेल. आज जो आपला व्हिडिओ असणार आहे कोणत्या ॲक्सेसरीजवर असणार आहे आणि त्याचबद्दल आपण बोलणार आहोत. तुम्हाला ती ॲक्सेसरीज दाखवतो. तसं तुम्हाला टायटल बघून कळलंच असेल की कोणती ॲक्सेसरीज आहेत, तरी पण मी तुम्हाला दाखवतो. बघत असाल ही आहे ट्रायम्फ स्पीड 400ची रेडिएटर ग्रिल आहे. गार्ड पण बोलू शकता तुम्ही याला. मोटो टॉर्क कंपनीचा आहे आणि मी कुठल्याही कंपनीचं प्रमोशन नाही करत आहे. जर मला ह्याचे रिव्ह्यू खूप आवडले आणि खूप सारे व्हिडिओ पाहिलं मला कळलं की ही प्राईसमध्ये पण कमी आणि क्वालिटी पण छान आहे. जर तुम्हाला घ्यायचं असेल तर लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही घेऊ शकता. आय थिंक 1200 का 1300 रुपयाची प्राईस आहे. आणि अजूनही काय ॲक्सेसरीज आपण मागवलेल्या आहेत त्याबद्दल पण आपण बोलू. पण त्याआधी जर तुम्ही चॅनलवर पहिल्यांदा आला असाल आणि अजून तुम्ही चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करायला सुद्धा फ्रीमध्ये आहे. कारण खूप मेहनत लागते व्हिडिओ बनायला, पण काही सेकंड लागतात तुम्हाला लाईक शेअर सबस्क्राईब करायला. केलं असेल धन्यवाद, आणि अजून केलं असेल करून घ्या. आपण याची अनबॉक्सिंग करूया. त्याच्यासाठी मला एक की घ्यावी लागेल. बघा जसं या कीने मी याला फाडतो मधून. मोटो टॉर्कची जी पॅकेजिंग क्वालिटी एक नंबर असते, मला खूप आवडते. आता एका बॉक्समध्ये आलं होतं, पण मी घरीच याची अनबॉक्सिंग केली होती बॉक्सची. प्लास्टिकची मी तुमच्या समोर करतो आणि फर्स्ट टाईम मी तुमच्या समोर हे ओपन करतो. बघत असाल तुम्ही ही हे जरा साईडला ठेवतो. ही अशी हेडलाईट ग्रिल आहे, बघत असाल. मेटलची आहे, आवाज येत असतो तुम्हाला. मेटलची आहे आणि स्वतःच फिट करणार आहे आणि कुठेही फिट करण्यासाठी जाणार नाही, कारण की दोन बोल्ड आहेत. बघा इथे एक आहे आणि इथे एक आहे. चला मग फिट करूया. रेडिएटर गार्ड फिट करणार आहे तुम्हाला जो स्टॉकवाला दाखवतो बघा असाल, हा जाळीवाला आहे. आणि आपल्याकडे जो आहे तो बघा असाल हा आहे मोटो टॉर्क कंपनीचा. आणि आता याला काढूया आणि याला लावूया. फायनली आपला रेडिएटर गार्ड लावून झालेला आहे. तुम्हाला सिनेमॅटिक शॉटमध्ये दाखवतो, नक्की बघा. आवडतं लाईक करा. चला. नक्कीच तुम्हाला सिनेमॅटिक शॉट्स आवडले आवडतं तर लाईक करा. जसं तुम्ही पाहिलं की मी रेडिएटर गार्ड फिट केला. हा जुनावाला रेडिएटर गार्ड आहे, बघत असाल. ही जाळी आहे, ही पण मेटलची आहे, पण एवढी स्ट्रॉंग नाही आहे जेवढी आपण जी लावली होती. आणि जर तुम्हाला रेडिएटर गार्ड घ्यायचं असेल किंवा काही ॲक्सेसरीज मी ऑलरेडी लावलं, जसं की फुटरेस्ट आहे, हँडलबार रायझर आहे, ऑल ज्या ॲक्सेसरीजचा एक व्हिडिओ बनवला आहे तो वरती आय कार्डवर असेल किंवा लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन तुम्ही नक्की बघा. आणि त्याच्यामध्येच मी ह्या सर्व ॲक्सेसरीजची लिंक दिलेली आहे. नक्की जाऊन जर तुम्हाला घ्यायचं असेल नक्की जाऊन तुम्ही पहा. आवडलं तर घ्या. आणि खूप रिजनेबल रेटमध्ये आहे. जर तुम्ही कंपनीचे काही ॲक्सेसरीज घ्यायला गेलात तर खूप महाग आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला सांगतो, हा जो मिरर तुम्हाला दिसतो आहे, हा मिरर घ्यायचा म्हटला तर 7,000 ते 8,000 रुपये तुम्हाला मोजावे लागतात. आणि फक्त फिटिंग करायचे 500 रुपये घेतात. विचार करा, फक्त हे बोल्ट काढायचं आणि फिट करायचं. तर खूप साऱ्या ॲक्सेसरीज अशा येणार आहेत की ज्या रिजनेबल रेटमध्ये असतील आणि कंपनीपेक्षा तरी बेटरच असतील. तर असं काही. आणि रेडिएटर गार्ड लावण्याचं काय कारण आहे तुम्हाला सांगतो. जसं की आपण ऑफरोडिंग करत असतो किंवा कुठेही आपण गेलो, जसं की मी आता इथे येण्यासाठी मला ऑफरोडिंग करून यावी लागली होती. त्या रस्त्यामध्ये खूप दगडी होत्या. इन केस कुठला दगड उडून तुमच्या फॅनला लागला, मग तुमचा फॅन जर बंद झाला तर तुमच्या इंजिनला जी कूलिंग देणारा फॅन असतो तो खराब होतो, बंद होतो. तर आणि त्याचा खूप मोठा खर्च. विचार करा, ह्या मिररसाठी एवढे पैसे लागतात, तर ते रेडिएटर गार्डचे किती असतील? ॲटलिस्ट 20,000 तरी असतील. फक्त ही 1200 रुपये. जसं की तुम्ही सिनेमॅटिक शॉटमध्ये पाहिले जे आपण
मोटोटॉर्कचा रेडिएटर गार्ड लावला तो तुम्ही लावलात फक्त 1200 रुपयाला आय थिंक मिळतो. खूप रिजनेबल रेटमध्ये आहे. कंपनीचा घेतलात तर विचार करा तुम्ही, ह्याच्यावरच विचार करा कितीला असेल. आणि असं काय होतं, आय होप तुम्हाला हा व्हिडिओ समजला असेल. मला याच्यामध्ये तुम्हाला काय सांगायचं होतं. जर तुम्हाला ही एक्सरसाइज घ्यायची असेल, पुन्हा एकदा सांगतो, लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, नक्की जाऊन पहा. आवडत तर घ्या. आणि व्हिडिओमध्ये एवढंच होतं, नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल. आवडत असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि दिलेलं घेतलेलं नॉलेज कधी वाया जात नाही. हा व्हिडिओ तुमच्या मित्र परिवारामध्ये शेअर करायला सांगा, फ्रीमध्ये आहे. चला मग पुन्हा भेटू असंच काय व्हिडिओ. तोपर्यंत बाय बाय, निवांत कुठे. चला.